ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। की जे कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। आमच्याशी बोलताना आयुक्तांनी खूप गोष्टींवरती चर्चा केली आणि ते जे काही सांगत होते त्याच्यामध्ये तथ्य पण होतं। त्यांनी काही जे काही पुरावे गोळा केले होते त्यांनी स्वतः मला पण दाखवले त्या पुराव्यांना पण, आणि मग त्याच्यामध्ये काही ग्रामीण आणि शहरी अशांची त्याच्यात नावं आलेली आहेत आणि मग ती नावं आलेली असली तरी पण मी एक आशांच्या बाजूने एक मत मांडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे केला, कारण आशांचा प्रत्यक्ष संबंध हा कुठल्या व्यक्तीशी येतो। जर कुणी आपल्या इथूनच जर काही माहिती त्या लोकांना दिली असेल तर ते आशा त्यांच्या नंतर संपर्कात येतात। म्हणून मी त्यांना विनंती हीच केली की तुम्ही आशांच्यापासून चौकशी करत असताना आशांना तिथपर्यंत घेऊन जाणारी जी लोक आहेत त्यांचा सुद्धा तुम्ही फॉलोअप घ्या, आणि जी आशा खरंच ती चुकीची असेल, तुमच्या दृष्टीने असेल किंवा आमच्या दृष्टीने असेल, जर तिनं गैरप्रकार केला असेल तर गैरप्रकार आम्ही पण संघटना म्हणून तो एक्सेप्ट करू। जर खरंच एखाद्या आशाला जर चुकून तिला हे करून जर त्या ठिकाणी घेऊन गेला असेल तर तिचं तुम्ही म्हणणं ऐका, ती काय म्हणते आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तिनं ते केलं आहे ती परिस्थिती समजून घ्या, मग पुढची कारवाई तुम्ही ती करा, असं त्यांना मी या ठिकाणी विनंती पण केली आहे। आणि त्यांनी ते म्हणलं पण आहे की ती सगळी परिस्थिती पाहूनच आम्ही काय डिसिजन करायचं ते करू।